जस्ट वेट कोण ओके. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह स्टडी केले. ठीक आहे. टाइप्स ऑफ कनेक्टिव्हमध्ये आपण अँड, ऑर, त्यानंतर आपण याच्यामध्ये आणखीन काय काय बघितलं बघा. अँड बघितला, ऑर, त्यानंतर बोला रे नॉट, नेक्स्ट, इफ देन, आणि लास्ट वन इफ अँड ओनली इफ. एवढं आपण स्टडी केलं होतं. ओके. कृष्णा आला त्याच्यात. कृष्णा कोणतरी आवाज काढतंय बरं का, तेवढं बघ. आणि ओके सर. हां त्याला रे केला रिमूव्ह करून ब्लॉकच करून टाक त्याला. ठीक आहे सर. ओके ओके लक्ष राहू दे फक्त. हां हां सर. ओके. ऑर, नॉट, इफ अँड देन, इफ अँड ओनली इफ. ओके. हे आपण कनेक्टिव्ह ज्याच्यामध्ये स्टडी केलेले होते. याच्यावरचे आपण क्वेश्चन्स पण आपण काल स्टडी केले. ठीक आहे. आता एक सिम्पल क्वेश्चन्स आपण घेऊया अगोदर आणि मग एक आपल्याला क्वेश्चन्स घ्यायचं. सो क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन इज राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. आपल्याला निगेशन लिहायचं आहे याच्यामध्ये. सो फर्स्ट आहे बघा, तिरुपती इज, तर तो स्टेटमेंट निगेशन मध्ये लिहायचा. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ठीक आहे. याचं फक्त आपल्याला काय करायचं आहे, निगेशन स्टेटमेंट तयार करायचं आहे. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. याचं निगेशन काय होईल. याचं निगेशन होत असतं बघा, तिरुपती, बोला निगेशनमध्ये काय करतो आपण, फक्त नॉट वापरतो. सो इथं नॉट वापरायचं आहे. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. हे झालं आन्सर. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. सो नॉट हा तिथं कनेक्टिव्ह आला आणि हे त्याचं काय झालं बघा, निगेशन झालं. स्टेटमेंटमध्येच निगेशन लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. समजलं पहिलं. नाऊ सी द सेकंड वन. 3 इज not a root of equation, not a root of the equation x square plus 3x minus 18 is equal to 0. हां याचा आन्सर काय येईल बघा. 3x is not a root of the equation x square plus 3x minus 18 is equal to 0. Yes, anyone? Three is the root of given equation. बरोबर. फक्त इथं काय रिमूव्ह होईल आता, Not. नॉट रिमूव्ह होईल. ओके. हा कनेक्टिव्हचा निगेशन म्हणजे हा नॉट रिमूव्ह झाला. नॉट रिमूव्ह झाल्यावर तुमचा आन्सर काय येईल. 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. समजलं. हे पहिल्या एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये निगेशन नव्हतं, आपण निगेशन ॲड केलं आहे. ओके. आलं लक्षात. नॉट इथं नॉट होता, नॉट रिमूव्ह केला. हा हे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर हे एकमेकाचे निगेशन्स आहेत थोडक्यात. ओके. नंबर 3, √2 इज अ रॅशनल नंबर. √2 इज अ रॅशनल नंबर. म्हणजे याचा आन्सर काय येईल. √2 इज अ रॅशनल नंबरचं. Root 2 is not a rational number. करेक्ट. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. हे झालं याचा आन्सर. नंबर 4, पॉलिगॉन ABCDE, पॉलिगॉन ABCDE is a pentagon. is a pentagon. सांगायचं निगेशन काय येईल रे. Polygon ABCD is a not pentagon. करेक्ट. पॉलिगॉन ABCDE is not a pentagon. And number 5,
असं दिलंय बघा 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. सांगा याचं निगेशन काय येईल आता. हे खूप इंटरेस्टिंग आहे बघा. इथं सिम्बॉल आहेत. सिम्बॉलचे निगेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यात 2 वेळेस तुम्ही आन्सर लिहू शकता बघा. एक तर काय करायचं आहे 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन. मग नॉट ग्रेटर दॅन कसं करतात, हा ग्रेटर दॅनचा साईन याच्यावरती कट करून टाकायचे. ओके, सो 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन or equal to 5. और हेच आन्सर तुम्ही कसं लिहू शकता परत. वी कॅन राईट दिस आन्सर ॲज 7 + 3 हां लेस दॅन or equal to 5. ठीक आहे, लेस दॅन or equal to 5 असंही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. येस कृष्णा कोण आहे, सापडतो का तू. अशोक कोकणे म्हणून आहे. ऍक्च्युली त्याला नेटवर्क इश्यू आहे की त्याला काही बोलायचं काही कळेना झालं. कोकणे का. हा, मी अशोक बोलतो कोकणे. त्याच्यासोबत लगेच. सर एक स्टुडंट आहे, त्यांना इन करा. नाही नाही, तर ते मला कोणाचीच रिक्वेस्ट दिसत नाही बा. मी नाही स्क्रीन शेअर केलं, तुम्हाला दिसतंय का बघा. नाही, इथे तर नाही दिसत आहे. त्यांचा मला मेसेज इथं आला. दिसत नाही कोणाचं. अशोक अशोक कोकणे हा हा, तेच तेच. कुठे गेला तो. त्याच्याशी बोलावं लागेल आपल्याला मग. येस. अशोक कोकणे. अशोक अबे भांड आलेला आहे बरं का सर. हो येस सर, मी चेक केलं आता. कुठे गेला बरं तो कोकणे. नाव चेंज तो करून बघायला रिमूव्ह का? झाला वाटतं, रिमूव्ह झाला तो. झाला घरी मग. येस येस. ठीक ठीक आहे. ओके, सो हे झालं बघा. आता निगेशन काय काय नेटवर्क इश्यू येतो काय होते मला समजा ना भाऊ. ऐश्वर्या सर त्याला इकडनं हे करून टाका, म्हणजे त्याला ब्लॉक केले की तो परत जॉईन करता येणार. परत इन नाही होणार ना तो. समजा आता तो एकदा रिमूव्ह झालेला होता ना. हे बघा आता कृष्णा आडे नावाने आला बघा. कृष्णा तुमच्या नावाने येस आला. येस, तेच आहे, तेच आहे. डिनाय. हे तुम्ही ना. हो सर, फर्स्टला मी आहे. तनिष्का पवार. त्यामुळे नाही, तो आपण इन ना हा त्यामुळे आपण यांची मेल आयडी वगैरे क्लिक घेतोय नाही का. इन करून ते लेफ्ट होते सर तो. येस, इकडे केला का तो लेफ्ट होतोय लगेच आहे ना. हा, हो, तर उद्यापासून ते ऍडमिटच नाही होणार हे बाकीचे नमुने. असंच करूया सर, मेल आयडी वरनच हे करू. येस सर. आता बघा कोण आहे. सर्च इन फुटेक. डिनाय. हा, तनिष्का. तनिष्का पवार आहे बरं का आपली, पण मी नाही. ऑलरेडी अगोदर जॉईन झालेली होती. ओके. मी आता लेफ्ट झाली काय ते. ठीक. ठीक आहे. सो इथं निगेशन बघा काय असतात. सिम्पल आहे बघा टेक्निक. काही सिम्बॉल आणि त्या सिम्बॉलची निगेशन हे लक्षात ठेवा. ओके, समजा आता हा ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे. याचं निगेशन तुम्ही कसं लिहू शकता बघा. ग्रेटर दॅनला कट करा किंवा लेस दॅन और इक्वल टू दोघापैकी एक कोणतंही चालतं. समजा हा लेस दॅनचा सिम्बॉल आहे. याचं निगेशन तुम्ही कसं लिहू शकता. लेस दॅनला कट करा किंवा ग्रेटर दॅन और इक्वल टू. बरोबर. हे झालं फर्स्ट, हे झालं सेकंड. थर्ड वन ग्रेटर दॅन और इक्वल टू. याचं जे निगेशन आहे बघा ते काय होईल, लेस दॅन. ठीक आहे. किंवा यालाच तुम्ही कट करू शकता, म्हणजे एकमेकाचं रिसिप्रोकल थोडक्यात नाही करे. सपोज ग्रेटर दॅन और इक्वल टू याला कट करा, हा पण याचा निगेशन आहे. किंवा तुम्ही सिम्बॉल वापरू शकता मग लेस दॅनवाला. नंबर 4 लेस दॅन और इक्वल टू याचं निगेशन काय येईल. लेस दॅन और इक्वल टूला कट करा किंवा काय सिम्बॉल वापरा, ग्रेटर दॅन. नंबर 5 इक्वल टू. इक्वल टूचं निगेशन काय असणार आहे, नॉट इक्वल टू. म्हणजे याला काय करतो आपण, कट करतो सिम्बॉलवरती. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. जर सिम्बॉल जर आले तर त्यांचे हे निगेशन असतात. ओके ओके ठीक आहे. आता आपल्याला पुढचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायचा आहे बघा.
आता क्वेश्चन मध्ये असं आहे, तुमचे पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स आहेत. म्हणजे पी ची व्हॅल्यू ट्रू आहे, क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे. आर अँड यस आर द फॉल्स स्टेटमेंट आहे. आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे, यस ची व्हॅल्यू फॉल्स आहे. ठीक आहे. तर खाली काही इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहे बघा, लॉजिकल इक्वेशन्स, त्यांची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. सो 1 बाय 1 सिंपल आहे खूप. सो फर्स्ट पी ऑर क्यू अँड आर याला लिहायचं कसं बघा. आता मला सांगा पी ची व्हॅल्यू किती आहे याच्यामध्ये. पी ची व्हॅल्यू काय बघा, ट्रू का फॉल्स, दोघांपैकी एक व्हॅल्यू असणार आहे. ट्रू. 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 ओके. ऑर क्यू, क्यू ची व्हॅल्यू पण काय इथं ट्रू, मध्ये साइन आहे अँड, आणि आर ची व्हॅल्यू काय इथं फॉल्स. तर अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचा. सो ट्रू ऑर हे ॲज इट इज. आता काल आपण 5 कनेक्टिव्हचे बघा ट्रूथ टेबल स्टडी केलेले. मला सांगा रे, ट्रू अँड फॉल्स याचं आन्सर काय असतं. ट्रू अँड फॉल्स, ट्रू का फॉल्स. 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 गुड. फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स याचा आन्सर काय येतं फायनल. ट्रू. विसरले का रे तुम्ही. याचा आन्सर आला बघा ट्रू. हिंट काय सांगितलं मी तुम्हाला. यस, अभ्यास करावा लागेल बरं का रे. वाटतं इतकं सोपं नाही. आता 11वीत नाही आपण. ओके. हिंट काय आहेत आपल्या, लक्षात ठेवा. अँड साठी हिंट आहे ट्रू अँड. याचा आन्सर ट्रू आहे, बाकी टाइम सगळं काय असतं फॉल्स असतं. ठीक आहे. सेकंड फॉल्स और फॉल्स हा फॉल्स असतो. ठीक आहे. बाकी टाइम फॉल्स और फॉल्स झालं फॉल्स, बाकी टाइम तुमचा ऑलवेज काय असेल ट्रू असेल. तिसरं ट्रू इम्प्लिकेशन, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स हे असेल तरच तुमचं इम्प्लिकेशनमध्ये फॉल्स येतं, अदरवाईज सगळं ट्रू असतं. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही ट्रू आणि दोन्ही फॉल्स हे जर असतील तर तुमचं आन्सर काय असतं ट्रू असतं, अदरवाईज काय येतं फॉल्स येतं. ठीक आहे. हे हिंट पॉईंट आहेत बघा, लक्षात राहू द्यायला. अँडमध्ये ट्रू अँड ट्रूच फक्त ट्रू आहे, बाकी सगळे फॉल्स आहेत. ऑरमध्ये फॉल्स और फॉल्सच फक्त फॉल्स येईल, बाकी सगळं ट्रू येतील. इम्प्लिकेशनमध्ये ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स इज अ फॉल्स. करेक्ट. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे तर फॉल्स. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू ट्रू येतील. ओके. यस. सेकंड एक्झाम्पल. P implication Q or R. Yes. So याचा आन्सर काय येईल बघा. P implication Q. आता याच्यामध्ये P ची व्हॅल्यू बघा, P आणि Q ट्रू आहे, R आणि S फॉल्स आहे. मग P ची व्हॅल्यू आली बघा ट्रू इम्प्लिकेशन. ओके. Q ची व्हॅल्यू काय येईल, Q पण ट्रू आहे बरोबर. और आर इम्प्लिकेशन यस, आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे, इम्प्लिकेशन यस ची व्हॅल्यू पण काय आहे फॉल्स आहे. सो सांगा मला ट्रू इम्प्लिकेशन ट्रू याचा आन्सर ट्रू. ट्रू. और फॉल इम्प्लिकेशन फॉल्स याचा आन्सर ट्रू. फॉल्स. फॉल इम्प्लिकेशन फॉल याचा सुद्धा ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे ना तरच आन्सर फॉल्स येतं, दोन्ही फॉल्सला सुद्धा आन्सर काय आहे ट्रू. आणि मग ट्रू और ट्रूचा आन्सर काय येईल रे ट्रू. हे झालं आन्सर. ओके. कालचे तुम्ही दिलेले मी ट्रूथ टेबल तुमचे पाठ पाहिजे बघा. पाठ करण्यापेक्षा एवढे हिंट लक्षात ठेवायचे रे कशामध्ये काय असतंय. अँडमध्ये ट्रू आणि ट्रू असेल तरच ट्रू येतं, बाकी टाइम तुमचा आन्सर फॉल्स असणार आहे. ऑरमध्ये फॉल्स आणि फॉल्सचा आन्सर फॉल्स येतं, बाकी टाइम तुमचा आन्सर ट्रू असणार आहे. इम्प्लिकेशनमध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स असल्यावर आन्सर तुमचा फॉल्स येईल, अदरवाईज तुमचा आन्सर काय असणार आहे ट्रू असणार आहे. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही ट्रू आणि दोन्ही फॉल्स असल्यावर ते आन्सर तुमचं ट्रू आणि ट्रू येईल, अदरवाईज तुमचा आन्सर फॉल्स असणार आहे. ठीक आहे. ओके. नंबर 3 इज Q and R or negation of P and yes. ओके. सांगा Q ची व्हॅल्यू काय आहे, Q ची व्हॅल्यू ट्रू आहे, अँड R ची व्हॅल्यू काय आहे फॉल्स आहे. और
निगेशन पी ची व्हॅल्यू काय आहे ट्रू आहे अँड एस ची व्हॅल्यू काय आहे एस ची व्हॅल्यू फॉल्स आहे. सो सांगा रे मला ट्रू अँड फॉल्स काय असतं false, फॉल्स. ऑर अगोदर इथं निगेशन काढा बघा निगेशन ऑफ टी काय आहे ट्रूचं निगेशन फॉल्स फॉल्स अँड फॉल्स. true, ओके हा झाला फॉल्स ऑर true, ट्रू कसं काय रे false, हां फॉल्स अँड फॉल्स काय फॉल्स आणि फॉल्स ऑर फॉल्स पण काय false, असतो फॉल्स. सो true, तिसरंच आन्सर काय आलं फॉल्स आलं. काही नाही सांगायचं रे लॉजिकल सांगा फॉल्स ऑर फॉल्स फॉल्स येतो ट्रू कुठून येईल. ठीक आहे चला चौथं मी थोडंसं वेट करतो तुम्ही मला आन्सर सांगा काढून चौथ्याचा आन्सर काय येईल. ठीक आहे तुमच्याकडून मला आन्सर एक्सपेक्टेड आहे. सो क्वेश्चन असा आहे पी इम्प्लिकेशन क्यू अँड निगेशन ऑफ आर. पी इम्प्लिकेशन क्यू अँड निगेशन आर याचा आन्सर तुम्हाला काढायचं आहे. मी वाटलं यांची व्हॅल्यू लिहितो बघा पी ची व्हॅल्यू काय आहे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू क्यू ची ट्रू अँड निगेशन ऑफ आर ची व्हॅल्यू काय आहे फॉल्स. खरा आन्सर दाखवा मला काढून. answer is true, आन्सर इज ट्रू करेक्ट. आत्ता जेवढे प्रेझेंट आहे बघा त्यांना पुन्हा एकदा इन्स्ट्रक्शन्स ज्यांचे मेल आय डी नंबर आणि तुमचा मेल आय डी पाहिजे बघा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचं पूर्ण नाव हे आम्हाला भेटलं पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला उद्या लेक्चरला जॉईन होता येणार नाही. ठीक आहे सगळ्यांसाठीच इन्स्ट्रक्शन आहे मला बऱ्याच जणांचे आले मी लिस्ट तयार करणार आहे आणि फक्त त्याच लोकांनाच जॉईन करून मी घेईल बाकी कोणालाही जॉईन होता येणार नाही उद्यापासून. आन्सर आलं कधी ट्रू सगळ्यांचं. हे बघा ट्रू इम्प्लिकेशन ट्रू ट्रू अँड हो सर, निगेशन ऑफ एफ काय असतं ट्रू म्हणजे आपला आन्सर काय होईल बघा ट्रू अँड ट्रू आन्सर इज ट्रू. गुड. नंबर 5 नंबर 5 आहे निगेशन ऑफ आर डबल इम्प्लिकेशन P. Negation of R double implication P implication negation of Q. ओके हे आपलं निगेशन ऑफ R डबल इम्प्लिकेशन ऑफ P आणि निगेशन ऑफ Q. सो बघा व्हॅल्यूज पुट करा निगेशन सांगा रे R ची व्हॅल्यू काय आहे यस ट्रू का फॉल्स फॉल्स आहे ना फॉल्स हां डबल इम्प्लिकेशन P ची व्हॅल्यू काय आहे ट्रू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू ची व्हॅल्यू काय आहे ट्रू आहे ट्रू, सांगा आता फॉल्सचं निगेशन काय असतं ट्रू ट्रू True. डबल इम्प्लिकेशन ट्रू इम्प्लिकेशन इथं निगेशन ऑफ ट्रू काय असतो फॉल्स false, बरोबर. ट्रू डबल इम्प्लिकेशन ट्रू सांगा रे याचा आन्सर true, बरोबर ट्रू true, इम्प्लिकेशन फॉल्स पहिला ट्रू दुसरा फॉल्स इम्प्लिकेशन मध्ये याचा आन्सर false, फॉल्स. आन्सर काय आलं आपलं फॉल्स false, करेक्ट. समजलंय सोपं आहे बघा खूप. नेक्स्ट नंबर 6 नंबर 6 negation of P and negation of Q and R. First bracket complete मध्ये or in the second bracket Q and R or P and R. ठीक आहे आता चांगलं मोठं स्टेटमेंट आहे बघा बट क्वाइट सिंपल. सांगा कसं येईल आता इथं निगेशन आहे रे निगेशन सांगा पी कोण आहे ट्रू
अँड निगेशन negation. क्यूची व्हॅल्यू काय इथं Q ची बघा. क्यूची व्हॅल्यू ट्रू value true अँड and आरची व्हॅल्यू R ची value तुझे कोकणीचे बरं का. निगेशन ऑफ ट्रू झालं बघा. अँड आरची व्हॅल्यू इथं काय येईल, काय रे आरची व्हॅल्यू फॉल्स आहे बरोबर, हा फॉल्स. और इथं क्यू अँड आर आहे, बोला रे क्यू अँड आरचं काय होईल. क्यू काय आहे सांगा, ट्रूथ व्हॅल्यू त्याची ट्रू अँड True. आरची व्हॅल्यू आहे False. फॉल्स. False. और पी ट्रू अँड आरची व्हॅल्यू काय परत फॉल्स. False. सो इज इक्वल टू निगेशन ऑफ ट्रू काय असतो फॉल्स अँड निगेशन ऑफ ट्रू काय असतो बघा इथं, निगेशन ऑफ ट्रू परत फॉल्स अँड फॉल्स बरोबर. और ट्रू अँड फॉल्स काय फॉल्स. और इथं ट्रू अँड फॉल्स बोला रे, ट्रू अँड फॉल्स फॉल्स. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय राहील फॉल्स अँड फॉल्स सगळंच फॉल्स आहे बरोबर. और इथं फॉल्स और फॉल्स हे सुद्धा फॉल्स, म्हणजे आपला आन्सर फॉल्स येतं आहे की नाही. फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स और हा फॉल्स. सो तुमचं आन्सर झालं हे फॉल्स. ओके चला आता 7 नंबरचं मी तुम्हाला देतो, करा ट्राय, बघू कोण सांगता आपला 1 नंबर. आता नंबर 7 घ्या लिहून एक्झाम्पल व्यवस्थित नोटबुकमध्ये. एक्झाम्पल असं आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ आर और क्यू implication P implication negation of yes or R. परत वाचतो मी, निगेशन ऑफ P and Q and negation of R पहिला ब्रॅकेट कंप्लीट. और पहिल्या ब्रॅकेटमध्ये परत Q implication P पुन्हा implication negation of yes or R. हे एक्झाम्पल, याचं आपल्याला आन्सर काढायचं आहे. करू का मदत तुम्हाला थोडी. Answer is true. ओके एक आन्सर आलंय बघा ट्रू. अजून कोणाचं आलं तर सांगा मला. गुड साक्षी, आन्सर इज करेक्ट. चला मी ट्राय करतो आता. True. हे बघा इक्वल टू आलंय ट्रू. गुड. निगेशन ऑफ बघा पी ची व्हॅल्यू काय आहे ट्रू अँड क्यू ची व्हॅल्यू काय आहे येस, क्यू ची व्हॅल्यू आहे ट्रू. पी आणि क्यू ट्रू आहे दोघं, आहे का नाही. ब्रॅकेट कंप्लीट. कोणता ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट. हा तो कंप्लीट केला इथं मी. 1 मिनिट. राऊंड ब्रॅकेट कंप्लीट केला इथं. अँड निगेशन ऑफ आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे, पहिला ब्रॅकेट कंप्लीट. और इथं क्यू ची व्हॅल्यू ट्रू. इम्प्लिकेशन पी ची व्हॅल्यू पण काय ट्रू.
ट्रू इम्प्लिकेशन इथं निगेशन यस ची व्हॅल्यू फॉल्स ऑर फॉल्स. बरोबर, ब्रॅकेट कम्प्लीट. हां, इथं काय होईल बघा, निगेशन ऑफ ट्रू काय झाला, फॉल्स अँड ट्रू. अँड निगेशन ऑफ फॉल्स काय येईल इथं बघा, ट्रू. पहिला ब्रॅकेट कम्प्लीट. ऑर ट्रू इम्प्लिकेशन ट्रू ट्रू इम्प्लिकेशन. इथं निगेशन ऑफ फॉल्स काय आहे, ट्रू. ट्रू ऑर फॉल्स. बरोबर. आता परत एफ अँड टी म्हणजे फॉल्स अँड ट्रू. ट्रू ट्रू अँड ट्रू आला पहिल्या ब्रॅकेटमध्ये. ऑर हे बघा इथं काय येईल, ट्रू इम्प्लिकेशन ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स काय असतो रे, ट्रू ऑर फॉल्स असतो ट्रू. सो इज इक्वल टू ट्रू अँड ट्रू. ट्रू अँड ट्रू काय असेल, ट्रू. बरोबर. ऑर आणि ट्रू इम्प्लिकेशन ट्रू सुद्धा काय झाला, ट्रू. बरोबर. मग ट्रू ऑर ट्रू आपला आन्सर आलं ट्रू. हे झालं बघा आन्सर. ओके गुड. आता मी परत काही क्वेश्चन्स देतोय. सो ट्राय करायचे आहेत पुन्हा असेच. आन्सर आला पाहिजे आपल्याला. जस्ट वेट. एक दोन एक्झाम्पल आहे अजून, तेवढे मी तुम्हाला देतो लगेच. हां, क्वेश्चन असा आहे बघा. आता हे सीईटी आलेले क्वेश्चन्स आहे. हा बघा, क्वेश्चन असा आहे, सीईटी 2023चा क्वेश्चन आहे. बघू किती जण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. इफ क्यू इज फॉल्स, इफ क्यू इज फॉल्स, क्यू हा फॉल्स आहे. अँड आणखीन काय सांगितलं त्यांनी, पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन आर, हे एक स्टेटमेंट आहे, इज ट्रू. इज ट्रू. ठीक आहे. तर तुम्हाला त्यांनी विचारलंय इज ट्रू देन पी अँड आर आर, म्हणजे पी आणि आरच्या ट्रूथ व्हॅल्यूज तुम्हाला याच्यामध्ये विचारल्यात. ओके, पी आणि आरच्या ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे पी आणि आर, एकतर पी तुमचा ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, आणि आर एकतर तुमचा ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ऑप्शन दिलेले आहेत, तिन्ही ऑप्शन देत नाही. कसं करणार सांगा, काय लॉजिक लावणार. चला, सीईटीचा क्वेश्चन आहे हा. येस, एनीवन. तुमचा क्यू फॉल्स आहे, क्यू फॉल्स आहे आणि ह्या स्टेटमेंटचा आन्सर तुमचं ट्रू आहे. खूप सिंपल आहे बघा. येस येस, एनीवन. चला सांगू का मी, काय करताय तुम्ही. P truth value true and R truth value true. मला एक आन्सर आले बघा, पी ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आणि आर ची पण ट्रू, असे आन्सर आलेत. अजून कोणाला काही सांगायचं आहे. पी अँड क्यू इम्प्लिकेशन आर, ठीक आहे ना, याची तुमची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. ठीक आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू नोन आहे. या क्यू ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे फॉल्स. येस एनीवन. अजून काय आन्सर सांगायचं आहे कोणाला.
नाही बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या बघा, तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू फॉल्स माहिती आहे बरोबर, आणि इथं पी अँड आलेलं आहे आणि तुमचं हे बघा पी अँड आल्यामुळे होतंय काय, तुम्हाला अँडचं लॉजिक माहिती आहे, जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तर तुमचा आन्सर काय येईल, ट्रू येईल. येतं लक्षामध्ये. आता पी अँड आणि इथं क्यू डबल इम्प्लिकेशन आर आलेलं आहे ना, आपल्याला मी हिंटमध्ये तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळेस अँडचं स्टेटमेंट असेल, ज्यावेळेस दोन्ही ट्रू असेल तरच आन्सर ट्रू येत आहे. म्हणजे तुमचा पी काय असायला पाहिजे पी तुमचा असायला पाहिजे ट्रू, बरोबर, ट्रू अँड, आणि ट्रू अँड पुढचं पण आन्सर तुमचं ट्रू यायला पाहिजे. मग तुमचं पुढचं आन्सर ट्रू कधी येईल, डबल इम्प्लिकेशन आहे बघा, डबल इम्प्लिकेशनचं हिंट काय सांगितली मी तुम्हाला, दोन्ही ट्रू ट्रू असतील तर आन्सर ट्रू, दोन्ही फॉल्स फॉल्स असतील तर आन्सर ट्रू. म्हणजे याचं सुद्धा आन्सर तुमचं काय असायला पाहिजे, ट्रू असायला पाहिजे. मग ट्रू कधी येईल, क्यू तर तुमचा फॉल्स आणि आरची व्हॅल्यू सुद्धा काय आली, फॉल्स. दोन्ही फॉल्स फॉल्स अशोक कोकणचा नंबर काढून त्याला फोन करूया आपण, त्याच्या वडिलाला सांगावं लागेल संस्कार कसे केलेत तुम्ही त्या मुलावरती. सो इथं क्यू डबल इम्प्लिकेशन आर आहे बघा. हां, मी काय सांगितलं तुम्हाला की अँड इथं आलाय त्याच्यामुळं ट्रू तर इथं झाला बरोबर. त्यानंतर इथं क्यू डबल इम्प्लिकेशन आर आहे बरोबर. जर तुमचं आन्सर जर ट्रू यायचं असेल तर ट्रू अँड ट्रू दोन्ही ट्रू पाहिजेत. सो त्यामुळे पी मस्ट बी ट्रू आणि याचा आन्सर ट्रू. त्यापैकी क्यू तुम्हाला माहिती आहे फॉल्स, म्हणजे तुमचा आर पण काय असायला पाहिजे, फॉल्स. मग फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स काय असतो, ट्रू. मग तुमचा आन्सर काय असेल, फायनल ट्रू असेल. म्हणजेच तुमचा पी ची व्हॅल्यू पण ट्रू आणि आरची व्हॅल्यू फॉल्स. हे तुमचा आन्सर आहे. साक्षी, गुड ट्राय. ओके, वन मोर एक्झाम्पल. ठीक आहे, आता रॉंग नका करू. अजून एक आपल्याकडे एक्झाम्पल आहे, 1-2 मिनटं फक्त मी ते सापडून तुम्हाला देतो लगेच. जस्ट वेट. निगेशन हां, सिंपल आहे बघा. परत CET 2023चाच क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही, हे सिंपल आहे पहिल्यापेक्षाही. तुम्हाला काय दिलं, मी शॉर्टमध्ये लिहितो. तुम्हाला पी ची व्हॅल्यू ट्रू दिलेली आहे, क्यू ची व्हॅल्यू पण ट्रू दिलेली आहे. त्यानंतर पी आणि क्यू ट्रू, आर फॉल्स आहे आणि एस सुद्धा फॉल्स आहे. तर तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स आर. तुम्हाला 3 स्टेटमेंट पॅटर्न दिलेत. स्टेटमेंट पॅटर्न फर्स्ट, निगेशन ऑफ, हे समजलं, व्हॅल्यू पी ची ट्रू आहे, क्यू ची पण ट्रू आहे, आर आणि एस दोघं फॉल्स आहे. सो निगेशन ऑफ पी अँड negation of P and negation of R, or negation of Q or yes. Second, ब्रॅकेट मध्ये आहे negation of Q and negation of R, double implication P or yes. And number 3, negation of P or Q, implication R and negation of yes. तुम्हाला ह्या तिन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू काढायच्यात आणि तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. ए, पहिलं ऑप्शन आहे टी एफ एफ, सेकंड ऑप्शन आहे
यफ 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 मिनिंग समजून सगळ्याला क्वेश्चनचा. पहिल्या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काढायची, सेकंडची ट्रूथ व्हॅल्यू काढायची, थर्डची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आणि तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये दिलंय बघा. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आलं, दुसरं फॉल्स आलं, तिसरं फॉल्स आलं, ते तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. सी यफ टी आणि लास्ट टी एफ टी. ठीक आहे, क्वेश्चन घ्या लिहून हा व्यवस्थित. सर सॉरी, परत नाही घरी चाललोय आता, परत नाही डिस्टर्ब करणार. तुझ्या घरी फोन करतो रे कोकणे. क्वेश्चन दिलाय सगळ्यांनी. हां, तुम्हाला याचा आन्सर आहे ना, मला माझा नंबर ग्रुपवर टाकलाय बघा त्या मेसेजला रिप्लाय म्हणून. ऑप्शन नंबर ए. ओके, एक ऑप्शन आलंय बघा ए. याचं करेक्ट आन्सर मी उद्या लेक्चर स्टार्ट झाल्यावरती सांगेल तुम्हाला, किंवा मग तुम्ही मला काय करा, तुमचे जे आन्सर आहेत ते मला माझ्या पर्सनल नंबरला टाका तुम्हाला, कारण ग्रुपवरती तुम्हाला अलाव नाही बघा आता मेसेज करणे, कारण काल थोडंसं हे झालं. सो तुम्ही मला, माझा नंबर तुमच्याकडे आहे, मला तुम्ही ऑप्शन टाका. कसं सॉल्व केलं तेही टाका, वाटलं तर काय अडचण नाही. ठीक आहे, एक आन्सर आलेला आहे. आपण बघूया किती जण करेक्ट आन्सर देतात. त्यांच्या नावं उद्या मी ग्रुपवरती जाहीर करेल. आणि परत एकदा इम्पॉर्टंट नोटीस, ज्या मुलांचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि मेल ID आमच्याकडे असतील त्याच मुलांना उद्या आम्ही जॉईन करून घेऊया. ठीक आहे, हे काही भंगार पोरं आहेत बघा. ठीक आहे, ते काय आपल्याला जॉईन करून घ्यायचे नाही आहेत. आता हा जो होता बघा तो कोकण आहे. ठीक आहे, त्याच्या घरी फोन करून सांगूया, कारण तसे आवाज तो ऐकत असेल त्यामुळे त्यांना काय होते, तसे आवाज काढायचा प्रयत्न करतात, दुसऱ्यांना डिस्टर्ब करतात. ते शिकण्यासाठी नाही येते, दुसऱ्यांना डिस्टर्ब करण्यासाठी येत आहेत. ठीक आहे, त्यामुळं काय होतं की इथं आम्ही 12वीचा मोठा क्राऊड पण हँडल करतोय. ओके, त्याचा आमच्यासाठी काय नाही आहे. ओके, न्यू